जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी लाडकी बहीण योजनेसाठी कशी करायची मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात ते ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अगोदरच आपला व्हिडिओ आलेला आहे. चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. पण आता नव्याने व्यवस्थितरित्या कुठलीही अडचण किंवा कुठलाही ओ-टी-पी प्रॉब्लेम येत नाहीये. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला मोबाईलवरून कसं ई-के-वाय-सी करायचं हे दाखवणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर एक मेसेज दिसतोय तुम्हाला पॉपअप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, जो की हा इथं तुम्ही बघू शकता रकाना दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे पात्र महिला लाभार्थीचा. त्यानंतर कॅप्चा जो दिसतोय तुम्हाला समोर हा आहे तसा इथं या रकान्यामध्ये तुम्हाला कॅप्चा हा भरून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर कॅप्चा भरून घेतल्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार प्रमाणीकरणासाठी एक संमती देण्यात आलेली आहे. इथं फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून पुढे तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघू शकता सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे ओ-टी-पी पाठवा. जो हा ऑप्शन दिसत आहे इथं तुम्हाला हे संपूर्ण माहिती झाल्यानंतर भरून इथं ओ-टी-पी पाठवा हा इनेबल होणार आहे. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर ऑप्शन बघू शकता मित्रांनो. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ओ-टी-पी टाका, म्हणजे 6 अंकी ओ-टी-पी जाणार आहे. ओ-टी-पी जो आधार नंबर लिंक आहे, आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती हा ओ-टी-पी जाणार आहे आणि तो इथं 6 जो अंकी ओ-टी-पी आहे इथं भरून घ्यायचा आहे आणि शेवटी तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर पुढे आता पतीचा किंवा वडिलांचा ओ-टी-पी आपल्याला भरायचा असतो, जसं की इथं दिलेलं आहे त्यांनी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. ते टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे आहे तसं कॅप्चा इथं परत भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर परत एकदा खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती आहे ती मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा हा ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं आता ओ-टी-पी कुणाला जाणार आहे, तर जो पतीचा आधार क्रमांक लिंक आहे मोबाईल नंबरला त्या मोबाईल नंबरवरती हे ओ-टी-पी जाणार आहे, पतील किंवा वडील. तर जर पात्र लाभार्थी महिला अविवाहित असेल तर वडिलांच्या जाणार आहे नक्कीच, आणि जर विवाहित असेल महिला तर पतींच्या नावावरती हे ओ-टी-पी जाणार आहे आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर. तर हा ओ-टी-पी इथं तुम्हाला भरून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत इथं सुद्धा तुम्हाला बघू शकता जे वडिलांचं किंवा पतीचं तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्या नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी आलेला आहे. तो ओ-टी-पी इथं भरून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सोपं आहे. ओ-टी-पी भरल्यानंतर मित्रांनो पुढे आता सर्वात महत्त्वाचं शेवटचा पॉईंट आहे ते म्हणजे आता काही अटी आहेत. ते अटी तुम्हाला त्याच्यात इलिजिबल असणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तर तुम्हाला आता जात प्रवर्ग निवडायचं आहे, कुठल्या घटकातून तुम्ही फॉर्म भरलेला होता तो. तर सर्वसामान्य निवडलेलं आहे, कारण सर्वसामान्य या घटकाअंतर्गत मी या योजनेसाठी पात्र महिलेचं अर्ज भरलेलं होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अट दिलेली आहे, त्यांनी 2 अटी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य सर्वात पहिली अट आहे, नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. हे नकारात्मक प्रश्न आहे, म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सेवानिवृत्तीनंतर जे किंवा सरकारी विभागात ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये ज्या लाभ असतो यांना, तर या योजनांचा लाभ घेत नाहीत. म्हणजे हे स्टेटमेंट नकारात्मक असल्यामुळं तुम्हाला इथं होय हे उत्तर निवडावं लागणार आहे. तर इथं झालं पहिला स्टेटमेंट. आणि दुसरं आहे ते म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट होय आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील केवळ एक महिला विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे, तेच लाभ घेत आहेत, तरच तुम्ही या योजनेसाठी लाभ असणार आहात. होय केलं तरच तुम्ही पात्र असणार आहात.
तर होय दोन्हीही उत्तरं तुम्हाला होय करायचे आहेत. त्यानंतर ब्ल्यू टिक ऑन करायचे आहे आणि सबमिट करा, ही शेवटची स्टेज आहे. सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पॉपअप मेसेज येईल, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला पुढे कुठलीही प्रक्रिया करायची गरज नाही आहे, कुठेही काही डॉक्युमेंट जमा करायची गरज नाही आहेत. घर बसल्या अगदी 2 मिनटात तुम्ही KYC मोबाईलवरून करू शकणार आहात. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. एक सत्यापन मेसेज आहे सक्सेसफुली झालेलं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर KYCचं. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील आपल्या चॅनलवरती. धन्यवाद.